नमस्कार मंडळी, मी प्रिया प्लीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहे सकाळ सकाळचा नाश्ता। त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथं वांग एक घेतलेलं आहे, बटाटा एक घेतलेला आहे, कांदा एक घेतलेला आहे आणि सोबत आहे तुरीची डाळ। उडपी वाल्यांसारखं सांबर बनवायचं आहे। तुरीची डाळ इथे मी साधारण अर्धी वाटी घातलेली आहे। यामध्ये मोठं मीठ टाकून घ्यायचं आहे बघा इथे। आणि मोठं मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून आणि थोडीशी हळद घालायची आहे। हळदीने खूप छान असा कलर येतो आणि टेस्ट पण हळदीची जर शिजवताना घातली तर वेगळीच लागते आणि पटकन शिजतं। मीठ आणि हळद टाकताना नेहमी लक्षात ठेवायचं की डाळ किंवा कुठलीही भाजी असेल तर ती पटकन शिजते। आणि सोबत घातलेलं आहे गरम पाणी घातल्यानंतर काय होते, पटकन आपली भाजी जी आहे ती शिजते किंवा डाळ जी आहे ती शिजते। सोबत मोठ्या 4 हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत, त्यामध्ये चिरून टाकायचं नाही आहे मिरच्या इथे, डायरेक्ट आता कुकर लावलेला आहे गॅसवर शिट्टी द्यायला। आता बघा खोबऱ्यापासून चटणी पण पटकन तयार करून घेतलेली आहे मी। आणि माझी रेसिपी आहे आज डोसा। आणि आज मी ग्राइंडर आणल्यामुळे पहिल्यांदाच मी ती इडलीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे बघा इथे। आणि मस्त अशी आपली भाज्यांना 2 ते 3 शिट्ट्या दिल्यानंतर पटकन हे शिजून जातं आहे, पटकन सांबार तयार करण्यासाठी आपल्याला। आणि तुम्ही सांबार म्हणून जरी वापर केला किंवा त्याची नंतर भाजी जर बनवली तरी चालेल। आणि मस्त असं थोडंसं कढई गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी तेलामध्ये मोहरी टाकणं हे तर कंपल्सरी प्रत्येक ह्याला भाजीला फोडणी द्यायची असते। आणि सोबत थोडेसे जिरे आहेत। त्यानंतर मी तर एकच गोष्ट घालणार आहे, त्यामुळे जास्त काही घालायचं नाही आहे। मोठे 2 चमचे मी तर सांबार मसाला वापरणार आहे। एव्हरेस्टचा वापरा, सुहानाचा वापरा, कोणता पण सांबार मसाला वापरा किंवा घरगुती सांबार मसाला केला असेल तो पण चालेल। फक्त मोठे 2 चमचा सांबार मसाला इथे वापरलेला आहे। त्यानंतर आपली जी भाजी आहे मगाशी जी कुकरला घेतलेली सगळ्या भाज्या शिजवून ती यामध्ये टाकलेल्या आहेत आणि छान अशी एक उकळी काढून घेतलेली आहे। आणि उकळल्यानंतर मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे बघा। आणि मी टोमॅटोचा वापर नाही केला, त्यामुळे मी काय केलेलं आहे, अर्धा लिंबू इथं छान असा रस आहे तो यामध्ये घातलेला आहे। आणि मस्त असं आपलं उडप्यांचं सारखं सांबर तयार झालेलं आहे बघा। आणि मस्त अशी इडली, जाळीदार इडली, अगदी मार्केटसारखी किंवा जी बाजारात भेटते तशी झालेली आहे। आणि हाच फरक मला इथे जाणवला की मिक्सरमध्ये इडली केल्यानंतरचे पीठ आणि ग्राइंडरमध्ये इडलीचं पीठ यामध्ये फरक हाच आहे की इतकं छान टेस्ट येते ना। टेस्टमध्ये तर खरंच खूप फरक आहे। जी बाहेरची लोकांची इडली टेस्टला का लागते ते म्हणजे ग्राइंडरमध्ये करतात म्हणून।